कधी कधी अशा गोष्टी. त्या साधूने विचारलं, देवर्षी इंद्राला आपलं नारदाला विचारलं, नेमकं काय 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 नारद? काही नाही म्हणे, 4 अमृत शुद्ध झाले आणि 1 नाही. एकच विचारा इंद्राला. काय विचारा सांगितलं. आणि मग नारद गेले म्हणले, 33 कोटी देवाचे राजे इंद्र महाराज, चोखोबारायच्या भजनात तुम्ही कुठं बसले होते? काय नाही म्हणले, ते खाली भजन करीत होते, मी फांदीवर बसलो होतो. चोखोबाराय शूद्राच्या कुळातले होते. वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. बाळे नारी नर आधी वेशाही, बाळे नारी नर आधी वेशाही. क्या बात है. बाळे नारी नर आधी वेशाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आधी करोनी वेशाही. 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 ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ बाळे नारी नर आधी करोनी वेश्याई. याच्याही पलीकडचा एक पुरावा सांगतो तुम्हाला. हा हा, याच्याही पलीकडचा. टोलनाक्यावर टाळ्या वाजते ते कोण्या पंथातले? तृतीय. कोण्या पंथातले? तृतीय. या तृतीय पंथातल्या एका व्यक्तीनं जीवनभर मरुस्तर भजन केलं. मरुस्तर. त्याची पोचपावती सांगू आमदार साहेब. भारतात नव्हे, भारताच्या बाहेर जर वारकरी गेला असेल आणि त्याला काकडा करायचा असेल तर त्याचं नाव घ्यावंच लागतंय. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी या भेदू हरीचे पायी. म्हणजे तृतीय पंथातल्या माणसानं सुद्धा भजन केल्या सकाळच्या काकड्याच्या यादीत त्याचं नाव येतंय. इतका संप्रदाय मोठा आहे. हा कोणाच्या बापाची जहागिरी नाही. उत्तम कुळी जन्म आणि क्रियामंगळ. मालक म्हणले उत्तम कुळात जन्म झालाय आणि क्रियामंगळ बुडविले कुळ उभयता. अख्ख्या कुळाला मातीत घालतो. काय करायचं त्याचं उत्तम कुळ आहे? त्याला करायच नाही. इथं संप्रदायात जात नाही. नारदानं समोरच्या वारकऱ्यानं केलेल्या प्रश्नासारखं उत्तर 222 लाल दिवे ज्याच्या गाडीला येतं अशा मंत्र्याला विचारलं, महाराज तुम्ही लिंबाच्या फांदीवर बसून भजन ऐकलं, 4 अमृत शुद्ध झाले, 1 झालं नाही. तुम्ही 124 यज्ञ केले, 1ही अमृत शुद्ध झालं नाही. आणि ज्यानं 2 मिनिटाच्या भजनात तुमचं अमृत शुद्ध केले त्याचे पाय पडायला काय तुमच्या मानाला वेडिंग झाली का? चुकलं गडे म्हणले, दर्शन घ्यायचं राहिले. काय होतंय आता? ते तर काय आमच्यासारखे महाराज नव्हते. चोखोबर आहे. पाकिट देईन, नारळ देईन, कपडे देईन, शाल देईन, हार घेईन, त्याचे नव्हते ना. मग नारदानं सांगितलं निदान पायात पडायचं ना. वरून टरकायला तार अडकत होते. किती मिनिटं बाकी आहेत? 3च मिनिटं शिल्लक आहेत. वेळेस संपतो, ताण घेऊ नका. हा बरं सांगू. हो हो सांगू. तर ते वरून वायर जाल गेलं तर मग ऊसाच्या ट्रकला अडकू लागलं, कापसाच्या गाठीला अडकू लागलं. आता तुमच्यासारख्या लोकांनं जिल्हा परिषदला निरोप केला. काय जिल्हा परिषद बँड शिका असते मला काय तितकं कळत नाही. आपल्याला हे कळतंय ना, बाकी काय करायचं. हो नका का राजकळण कळ. आमचा मित्र चांगलं गात होता आणि ते म्हणलं मला सरपंच व्हायचं. म्हणलं येडपट काय तू? आणि नको म्हणलं तू चांगलं गात वार दिवसभर फवारा घेतल्यावर 500 देते. फवारा कळतो ना तुम्हाला? दिवसभर फवारा, ते बी कुच्या इंजनचा नाही. मस्त पाय पडून नारळ भेटतो. तू कशाला याच्यात पडा? तुला मोह खपतच नाही म्हणला. तुला वाटतंय मी वरी जाऊन 3.5 एकर जमीन ऐकली, सगळ्या शेळ्या ऐकल्या, म्हशी ऐकल्या, गाई ऐकल्या, आता नाशिकला खडे कांदिते. ते आमचा मित्र. एवढं नका हसू. तुमच्यात बी लय पोटकिडे घुसलेले आहेत. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती. तुम्ही काय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळत आहे तुम्ही किती बांधव करणार आहेत. विठाला विठाला विठाला
एजन्सीला असेल काय असेल निरोप केला तर मग त्यांनी ते लगेच बजेट टाकलं आणि म्हणले ही वरची तार अंडरग्राऊंड घालायची खालून खालून पैठणे भाऊ. आणि मग तिला ते 6 पाईप 20 फुटाचे किती झाले इसक 120 फूट अंतर. मग ती JCB आणली, बजेट आला असेल ना. ती JCB आली, ते चरख आणला, नाना त्या पाईपाला सुलोचन लावून पाईप जोडले, पाईप गाडून टाकले. तेव्हा इंजिनियरची उतरली होती. आणि मग इंजिनियर म्हणला अरे आपलं वायर वावायचं राहिलं ना. आणि बजेट तर गेलं पार्टीत संपून. उकरलं काही बुजलं काही त्याच्यातच बजेट गेलं उडून. मग आता करावं काय. आता जर वरिष्ठ अधिकारी आला तर इंजिनियरची नोकरी राहते का, राहते कधी. बाकीचे तपासायला आलेले ते हाय का शेष्टीचे का नाही त्याची. वा बगळे बागलात घेऊनच निघाले ना हे. एक शेतकरी नेमकीच लाईन गेलती, खोरं आपलं माल्यावर टेकलं, जांभळी खाली आलं बसलं, भाकरीची वाट पाहू लागलं. नातू भाकर घेऊन येणार होता. हे साहेब लोक पाहिले, घाम पुसू लागले तर म्हणले साहेब काय बस बस बस. धोत्रावर होतं ना ते. धोत्रावाल्याला येड्यावानीच समजित तो माणूस. हो मी पहिल्यानं एसटीने फिरायचो तर माझ्यासोबत एक पोरग होतं नाना. नेमक्यात तवा जीनच्या पॅन्टी आल्या. हे काय लय दिवसाच्या पॅन्टी नाहीत, आता आल्या जीनच्या पॅन्ट. जीनची पॅन्ट कटचं शर्ट आणि ते माही पिशवी घ्यायला होतं. आणि 7 रुपये तिकीट होतं, 50ची नोट होती. मी कंडक्टर साहेबाला म्हणलं साहेब 2 तिकीट द्या. काय कळतं का हो मामा तुम्हाला. धोत्रामुळं मला मामा म्हणलं ना ते. हो आणि कंडक्टरपेक्षा मी कमी वयाचा होतो ना, पण ते धोत्रामुळं घोळ झाला ना सगळा. होता असतं धोत्रामुळं असं. आमच्या घरी बी अशी पंचायत झाली. आमचे सासरे आजारी पडले ना, आम्ही मग भेटून निघालो. तर मग नदी आडवी दोन्ही गावाच्या मधात आम्ही 2 जण होतो. पिशवी तर माझ्याजवळच होती ना. एवढे नका हसून, तुमच्या कोणाजवळ असतात तुम्ही कशा दातात धरतात का. तुमचे तर बोट दिसायलेत ना किती किती उघडलेत. म्हणजे दुसऱ्यावर घेतले की दुसऱ्याची ओळ हे पेटल्या माणसं बिड्या पेटवायला तयार येते. आणि ती बयाल. आणि अजून बी लक्षात घ्या, मुंग्या शिस्तीत असतात बरं का. शिस्तीच्या बाहेर असतात ते मुंगळे. बसताना पण कशा बसल्यात बघा ना मुंग्या. मुंगळे मंडपाच्या बाहेर गारव्यात. हो सुधरत नसतं मुंगळ्याचं. बया का नाही त्या कुठं कुठं जात्याल. डोक्यावर पाण्याची घागर असली तरी विचारत्याल काल कोणाच्या भैमुगाला गेलतीस ग. आणि मान वाकली वाजानं. पण नाद असतो मुंग्या बोलत्यात. तिनं धुणं माग आमच्या मंडळी. तिने लगेच आठवलं बाई कुठले आता. नेमकंच लग्न झालं 2-3 महिन्यापूर्वी. आणि ती पाहुणी आलेली गावात. तिच्या मामाचं गाव आमचं गाव. बाई आणि कुठले आता. आमकं गाव. हे सासरे. पुढचे सासरे आहेत का काय तुमचे धोत्रामुळं. आमच्या घरचे म्हणले बाई कीर्तनात तुम्ही घाली जा धोतर, पण घरी आल्यावर पॅन्ट घाली जा. म्हणलं नको रे येडेवानी नको करू तू असं कशाला. नाही बाई ते काय पान होती बाई सासरेच म्हणली. म्हणलं काय होते म्हणली. मग तिच्या म्हणण्यावर काय बघायचं, इतका काय ताण घ्यायचा. पण फुरसनाला साधं समजायचं नाही बरं. 5ची मोटर जर चालू असेल आणि दांडात जर फुरसन पडल तर ऊस कोरडा आणि एरांडच भिजत येत. असं होतं की नाही भाऊ. दांड फुटल्यावर हो हे गेलो वाढ्यालाच पाणी. हो मग मी काय केलं, नाना 2 पॅन्टी आणल्या. त्याला मापाची गरज नाही, बेताची गरज नाही. त्या पॅन्टीचं नाव संध्याकाळ पॅन्ट. त्या पॅन्टीचं नाव संध्याकाळ पॅन्ट म्हणजे नाईट पॅन्ट. नाईट म्हणजे संध्याकाळच ना. बेताचं काम नाही, याची उपसान त्याला घाला. 2 वस्तूला बेतच लागत नाही, नाईट पॅन्ट आणि गाऊन. आणि या दोन्ही पोशाख आपल्या भारताचे नाहीत. याला काय बेत लागतच नाही ना. मग मी तुळशीपाशी ते दोन्ही आणून टेकलेत. आमच्या घरचे म्हणले बाई आणल्याच नाही का पॅन्टी. म्हणलं हो तो नाही ऐकून कोणाचं ऐकून. 2 कलरच्या आणल्या. म्हणलं मग ओळखू आल्या पाहिजे. लोक म्हणतील एकच घालायला. 2 कलरच्या आणल्या. म्हणलं इतक्या लवकर कसं काय शिवल्या. म्हणलं टेलर ओळखीचा होता. मी सोबतच शाळेत होतो त्याच्यामुळे पटकन शिवून दिल्या. घरात नेल्याबरोबर पॅन्टीच्या खाली कोयते होते ऊस तोडायचे. बाईन हे कशाला आणलं. मी म्हणलं आता पॅन्टी घातल्यावर आपल्याला कोणी कीर्तनाला सांगणारच नाही. आता आपल्याला ऊस तोडायला जावंच लागणार आहे. त्या जशाला तशा पॅन्टी दुसऱ्याला देऊन टाकल्या. 19 वर्ष झालं मला अजून म्हणलीच नाही पॅन्ट घाला.
असं आमच्या इथं घडच नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलं आणि तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. हो, इतकी इडपट बायको असल्यावर मी गेलो असतो ना रामदेव बाबाच्या आश्रमावर, जय बम बम बोले, तिथंच ब्रश शिकले असते, तिथंच काय विकलं असतं. आणि तिथं काय कमी आहे का? किती लागते सेवादारी? त्यानं नसतं येऊ दिलं तर कुंभमेळ्यात आहे का नाही महाराज? तिथं काय कमीच नव्हती ना. फक्त तुमचं सांगायला लागलो. काय सांगू लागलो? ते पाईप वायर, ते शेतकरी आला धोत्रावर बिचार साधं, हे इंजिनियर हे ते आपले स्वाक्स बुट गिट सगळे पद्धतशीर. हो मामा तुम्हाला काय कळतंय? त्या कंडक्टरला म्हणलं दिन, म्हणलं तुम्हाला कळतं का हो काय ते? 2 तिकीट घ्याले आणि तुम्ही 14 रुपयासाठी 50 रुपये. मी नोट वापस घेतली. माझ्यासोबत जे पिशवी घ्यायला होतं का त्यात जो दिली. ते म्हणला साहेब 2 तिकीट. बरं 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 भैया उतरताना चिल्लर देतो. हा, त्याच्या अंगावर पॅन्ट होती ना, पण खाली उतरल्या मी त्याला नाही चिल्लर घेऊ दिली. मी हात केला. हो तुमच्या कशाचे ते? मी म्हणलं ते मी पिशवी घ्यायला आहे, ते चिल्लर द्या. कंडक्टर पाहू लागला. बाजूचे लोक गेल्या. म्हणलं साहेब जास्त धोत्रावाल्याचा अपमान करू नका. धोत्रावाल्याचं नोटाव चित्र असल्याशिवाय भारतातली नोट चलत नाही. इतकं डोक्यात ठेवा ना तुम्ही. धोत्रावाल्याचा कशाला अपमान करता? म्हणलं माझ्यासोबत पॅन्टीवर आलंय, त्याची 9 दिवस झालं पॅन्ट धुतली नाही त्याच्या माईनं, आणि तरी तुम्ही त्याला तिकीटं दिलं आणि चिल्लरं दिली. मी रोज धुत आहे, त्याचं नाव धुत्र. मी रोज धुतल्याला घालितो तरी तुम्ही मला येडेवानी करता. असं नका करी जाऊ कंडक्टर साहेब. जिनच्या पॅन्टीवाल्यानं जरसं भानात ठेवा, 72च्या दुष्काळात धोत्रावाल्याने 1 टायमाला भाकरी खाल्ल्या, आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या. आता धोत्रावाल्याला सांभाळा, तर पंढरपुरातला मालक तुमच्यावर कृपा करील. जुन्यांना नाही विसरायचं, नाही विसरायचं जुन्यांना. साधा माणूस 40 एकर ऊस आमदार साहेब त्याचा, त्याला कसं साधं? किती इंजिनियर विकत घेईल ते? 40 एकर रोड छकडीला महाराज जमीन, रोड छकडीला 80-90 लाख रुपये एकरची. ते म्हणला साहेब मी साधा शेतकरी, धोत्रावरला अंगात निमस्ती, पण तुम्हाला घाम कावून आला. काय नाही आमचं वायर वावायचं राहिलं. ते म्हणला सोपं काम आहे, इंद्र पाया पाडा नाही याच्यावर सांगतोय, सोपं काम आहे, माझ्या संग उसात चला. ते म्हणले उसात? आणि आम्ही? ते म्हणलं यावं लागतं उसात. उसात जाऊन काय करायचं होतं? पाणी दिल्यामुळं उसातल्या बिळात पाणी गेलं आणि उंदरं कुठं आले? वरी उंदरं धरायचे होते ना आमदार साहेब. मग 2-4 टोपले दिले, आखाड्यावर होते टोपले शेण काढायला. बाराला शेवटी म्हाताऱ्याच्याच हातात उंदीर आला. टोपल्याच्या खालीन मग उंदीर घेतला, सुतळीचे तोडे आणले, एकाला एक बांधला, उंदराच्या पायाला सुतळी बांधली, पायपातून इकून उंदीर सोडून द्याला. आणि तिकून निघल्यावर उंदीर काढून द्याला आणि सुतळीला वायर घातलं आणि वळून घेतलं. इंजिनियर म्हणले अरे बापरे काय म्हातारे पाहणं. मामा किती शिकले? म्हणलं काय कळत नाही. सही करा म्हणल्यावर शाही लावा म्हणत असतो. बापरे हे कसं काय कळालं? काय नाही म्हणलं आम्ही शेतकरी येतं, हे आम्हाला असं कळतच. येठण तुटल्यावर चार द्यायचा, आम्ही गाठी देतच नाहीत ना, आम्ही चार देतो. असं पद्धतशीर आहे म्हणलं असतंय आमचं. जर जाणूळ हालायला लागलं तर गावाकडे आता सुतार मामा घरी लांब आहे, ते घरी नसतील, ते बाजाराला गेलेले, आम्ही लगेच फन काढतो, पळसाची साल आणतो, लगेच ती साल लावतो. पळसाच्या सालीला पाणी असतंय, फन फुगतू कचकच करीत नाही. आम्ही शेतकरी आहेत, आम्हाला काय गरज आहे म्हणलं एवढे शाळेचं. वा 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 वा. या दलिंदरी इंजिनियर लोकांना नुसता रामराम घालायला पाहिजे होता का नव्हता त्याला? नातू शिकलेला होता आमदार साहेब. ते म्हणला दादा किती अपमान केला त्या भडव्यानी तुमचा. त्याला पुन्हा आता डबल JCB आणून जर पाईप काढायची ते फुटली नसते का? काय चमच्यानं उकरणार होते का? ते नुकसान झालं असतं का नाही? किती सोपं काम केलं शेतकऱ्यांना. नमस्कार करायला काय पाहिजे होता का नाही? नाही केला. दादा म्हणले बाळ्या तू ताण घेऊ नको, हे गाडीत तर बसू दे सुंबळे. गाडीत बसल्यावर म्हाताऱ्यानं वायर उपसून घेतलं. पुन्हा दृष्टांत संपला. महाराज व्यवहारात उपकाराची फेड उपकारानं करावी की नाही? इंद्राचं काम नव्हतं पाया पडायचं. इंद्र पुन्हा पाया पडण्यासाठी ज्या वेळेला येतोय त्यावेळेला 5व्या प्रकारचं आम्रस शुद्ध होतंय. पण आम्रस शुद्ध करण्याची ताकद रामकृष्ण नामाच्या बळावर चोखोबरायने केली. म्हणून मालक म्हणतात रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. पांडवांचा यज्ञ एका साधूला आणण्यासाठी पाठीला वेगात सांगतो. थंडीचे दिवस आहेत. पांडवांचा यज्ञ 22 दिवस शिल्लक राहिलाय. पूर्णाहुतीचे मंत्र एका साधूला येत होते. 4 साधू होते. त्या साधूला आणायचं ठरलं.
पण त्या साधूला आणायला ज्यावेळेला धर्मराजा गेले त्यांनी सांगितलं 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. धर्मानं सांगितलं आमचा पहिला चीज कला आहे, तर 60,000 यज्ञाचं पुण्य कुठं द्यावा. अर्जुनाला पाठवलं, अर्जुनानं जगाच्या मालकाचा लेटर पॅड दिला. ते लेटर पॅड यज्ञात टाकलाय, नाही आलं मात्र भीम ताकदीच्या बळावर भीमानाशी दंड दाखिले. तर भगवंतानं सांगितलं दंड दाखवू नको, आपल्याला काय ग्रामपंचायतचा सदस्य पळवायचा नाही, महाराज आणायचा आहे. महाराज तिघायच्या ना आले नाही. द्रौपदीनं सांगितलं दादा सोबत येता. भगवंताला दादा म्हणायचे. देवानं सांगितलं ताई मी पायी चालणार नाही, तुम्ही रथात बसा, मी पायी चालते. जिच्या भावानं 48,324 दाश्या 48,324 दाश्या काम करण्याच्या दिवशी भाऊबीजीच्या दिवशी बहिणीला दिल, त्या किती श्रीमंत बाई असेल. आणि तेवढ्या श्रीमंत घरची बाई इंद्रप्रस्थापासून साधूच्या आश्रमापर्यंत पायी गेली. दर्शन घेतल्याबरोबर आतून आवाज आला, अखंड सौभाग्यवती भव. बाई पाय पडी. कशावरून लक्षात आलं, हातात बांगड्या होत्या. आणि बांगड्या बांगड्यामुळं फार वेळेस फायदा झाला द्रौपदीचा. एकदा भीष्मानं पण केलता, उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करीन. भीष्माचा पण म्हणजे साधा आहे काय. आणि भगवंताच्या कानावर वार्ता आली, उद्या सकाळी पांडव जाणार आहेत. देवानं सांगितलं ताई काय करायचं, एक काम करा. आता पितामह भीष्माचार्य पहाटे पूजेला बसलेत 3:30-4 वाजता शिबिरात रावटीत पूजेला बसलेत. आपल्याला जावं लागतंय. भगवंतानं सांगितलं पूजेत अडथळा जमत नाही, मी मध्ये येत नाही दादा, फक्त माझ्यासोबत तिथपर्यंत चला. भगवान तिथपर्यंत गेले आणि शिबिराच्या बाहेरून द्रौपदीने नमस्कार केला, अखंड सौभाग्यवती भव. हातातल्या बांगड्यानं आवाज आला. आणि पूजा आटपल्याच्या नंतर भीष्माचार्य बाहेर आले. कोण, द्रौपदी? हो मी. आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या? सोबत कोण आहे? तिनं सांगितलं जोडा सांभाळणारा. ते चपलापाशी उभं होतं. जोडा सांभाळणार कुठं होतं? चपलापाशी. जोडा म्हणजे जीवनाचा जोडा. कपाळावरचं कुंकू सांभाळायची ताकद ज्याच्या तिथे सोबत आलतं. भीष्मानं सांगितलं काम झालं. भीष्मपण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. काय ताकद, नुसत्या बांगड्याची ताकद आहे. म्हणून घाली जा माझ्या माईंनो. आमचा मित्र म्हणला माझी घालीत ना, म्हणलं मग मला घाल. तू हे ऐक ना, मग आम्हाला घाल. तू का काय आहे का नाही? बायकोला ऐकलं पाहिजे, नवऱ्याचं बांगड्या घातल्या पाहिजे. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. असो, द्रौपदी तिथपर्यंत गेल्या. साधूनं आशीर्वाद दिला. साधू बाहेर आले. कोण? मी द्रौपदी. काय काम आहे माय? काही नाही, आमच्याकडे येत नाही. माय तुला माहित आहे मी धर्माच्यानं आलो नाही, भीमाच्यानं आलो नाही, अर्जुनाच्यानं आलो नाही. नकुल सहदेवाई ते आले असते तरी येणार नव्हतो. तुझ्याच्यानं कसं येईल? महाराज मला सांगा ना. त्यांनी सांगितलं 60,000 यज्ञाचं पुण्य पुरे का? पुरे का म्हणल्याबरोबर साधू खालीच पडले. द्रौपदीने विचारलं महाराज तुम्हाला जास्त यज्ञाचं पुण्य पाहिजे का? एवढ्या यज्ञाचं पुण्य तुझ्याकडे कुठं? पांचाळ नरेशाने इतके यज्ञ केले का? ते काहीच विचारू नका. मी इंद्रप्रस्थापासून तुमच्यापर्यंत चालत आले, नाम घेता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली. प्रत्येक पावलाला मी रामकृष्ण हरी म्हणत होते, रामकृष्ण हरी म्हणत होते, किंवा कृष्ण कृष्ण म्हणत होते. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम आणि एक हरिनाम जपता घडे. त्यावेळेला पांडवांच्या लक्षात आला आपला यज्ञ द्रौपदीनं पूर्ण केलाय, पण तो पूर्ण केलाय रामकृष्ण नामाच्या ताकदीवर. म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टाहासाने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ म्हणजे कीर्तनात मोठमोठे तत्ववान लोक तुम्हाला सांगत आहेत. ज्याच्यात विठ्ठल विठ्ठल म्हणतो हा नामयज्ञ सुद्धा त्याच्यात होतो. आणि अन्नदान, सकाळी नाश्ता आहे, दुपारी जेवण आहे, संध्याकाळी जेवण आहे. म्हणजे अन्नदान अन्नपूर्णेचं सुद्धा अधिष्ठानित आहे विद्यमान. बदनापूर तथा अंबड मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय नारायणराव कुचे साहेब मोठ्या श्रद्धेने ही परमार्थाची ध्वज, राममंदिराचं औचित्य, त्या प्राणप्रतिष्ठेचं औचित्य आणि शिवाय आता सगळ्यांना दर्शनाचा पूर्ण 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 आनंद प्राप्त होणार आहे या अनुषंगावर या धर्मध्वजाचं त्यांनी ही मुहूर्तमेढ रवली. आणि या मुहूर्तमेढीतल्या या नामयज्ञातला आजच्या पहिल्या दिवसाचं कीर्तन करण्याचा योग गिरगावच्या बाळूला आलाय. आमदार साहेबाच्या वतीनं आदरणीय पंजाब भाऊ सोळंके चिंचखेडचे ते सतत माझ्याशी संपर्क करत होते. भाऊंनाही धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय पैठणे भाऊ असतील त्यांनाही धन्यवाद. राहुल भैया डोंगरे असतील त्यांनाही धन्यवाद. असरामप्पा लाटे देवलेकर, शिवाजी भाऊ लाटे देवलेकर, आदरणीय आमचे शिंदे मामा ज्यांच्याकडे होतो, ही सगळी मंडळी, बऱ्यापैकी महाराज मंडळीसुद्धा आहेत. सगळ्यांना प्रणाम करतो. या सप्ताहाला लाभलेले मार्गदर्शक आदरणीय या परिसरातला आध्यात्मिक क्षेत्रातलं वैभव आदरणीय नाना असतील
त्यांनाही धन्यवाद. काका महाराज असतील आदरणीय, ज्यांच्याकडे गोशाळा आहे, भाऊ त्यांच्याकडं रवी महाराज, त्यांच्याकडे रवी महाराज मधने, त्यांच्याकडं शिवाजी भाऊ गोशाळा आहे. परिस्थिती इतकी साधी त्यांची, इतकी नाजूक परिस्थिती, पण तरी पण त्यांच्याकडे गोशाळा आहे. मला वाटतं आता गाईसाठी 50,000चा निधी पाचपोर बाबांनी तुम्हाला दिला आहे. वा छान. शेडसाठी पाचपोर बाबांनी. वा वा वा. आत्तापर्यंत 2,500 गोशाळा पाहिल्या मी आमदार साहेब. 2,500 गोशाळेतला एक बी व्यक्ती म्हणला नाही की मला पाचपोर बाबांना निधी द्यायला नाही. आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या 2,500 गोशाळेला त्यांचा निधी, म्हणून मी त्यांच्याच आदर्श घेतला. भुसे साहेबांची इथं डॉक्टर भुसे साहेबांकडे भेट झाली. नागरे सर, आम्ही भाऊ आपण बऱ्याच वेळेस गेलोत, आणि मग माझ्या लक्षात आलं आपण सुद्धा 100 गाईसाठी शेड करावं. मग मी सुद्धा माझ्या शेतात बऱ्यापैकी, भाऊ हे सगळे साक्षीला आहेत, चांगल्या प्रतीचं 100 गाई अगदी गोड बसत्याल, 200 फुटाची या बाजूने, एकूण 100 ची सुंदरशी गव्हाण. मी त्यावेळेला, मला रवी महाराज तुमचं लक्षात आलं, त्यावेळेला तुमच्याकडे 7-8 गाई होत्या आणि यांच्याकडे चाराच नव्हता. त्या साली दुष्काळ होता थोडासा. त्यावेळेला पाचपोर बाबांनी 15,000चा तुम्हाला कडबा द्यालता. त्यावेळेला आपण निकळदला भेट झालती. ते वाला निकळत आहे ना, तिथं मेमरी कार्ड टाईट आहे माझं, तिथं भेट झालती आपली. त्यावेळेला सांगितलं होतं, गाईची सेवा करणारा हा सर्वोत्तम अधिकारी असतो. जाबाली नावाच्या साधूचा पुरावा आहे, ज्याला गाईची सेवा घडली त्याला प्रत्यक्ष भुवन पालखी असती. धर्मसिद्धांत सांगतो, पुराणाचा सिद्धांत सांगतो. निश्चित तुमची परिस्थिती नाजूक आहे, तरी पण त्या परिस्थितीत तुम्ही गायीची सेवा करता. रवी महाराज तुम्हाला धन्यवाद, प्रणाम. गाय नक्षत्रातली बुलंद तोप आदरणीय आमचे तुळशीराम महाराज, गोड 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 काका महाराज असतील, ज्यांनी त्यांच्यासोबत चाल म्हणली. कृष्णा महाराज असतील आणि सुंदरसे 2 प्रमाण दिले, अत्यंत गोड. गोपाल महाराज असतील, बाजूचे महाराज, ही सगळी महाराज मंडळी, चोपदार, विनेकरी आदी करून सर्व आमचे बापू देशमुख बापू असतील. महाराजांनी सुरुवात केली, महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद. लहाने महाराज असतील, याही बाजूचे विनेकरी, चोपदार. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांचा, दोन्ही मृदंगाचार्यांचे मगाशी नावं घेतले, आणि साऊंड सिस्टीमवाल्यांना कोटी कोटी धन्यवाद, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. ही ज्येष्ठ सर्व महाराज मंडळी सर्वांना प्रणाम करतो. आदरणीय पूजनीय वंदनीय वयोवृद्ध तपोवृद्ध नानांना सुद्धा प्रणाम करतो. आणि आमदार साहेब मी रजा घेतो. विढोबार कुमाई 2 मिनिटं विठ्ठल